दक्षिणामूर्तये नमः। नारायणं समारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनी त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यादानं च देहि मे ब्रह्मस्वरूपा परमा ज्योतिरूपा सदा तनी सर्वविद्याधिदेवी या तस्यै वाण्यै नमो नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया सर्वोऽभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। श्रीमद भागवत महापुराण सत्संग आणि या सत्संगामध्ये काल आपण सगळ्यांनी श्रवण केलं होतं श्रीमद भागवताचा दुसऱ्या स्कंदाच्या पहिल्या अध्यायामध्ये ज्या ठिकाणी भगवान परमेश्वराच्या धारणी विषयक त्या ठिकाणी शास्त्रसंमत असं त्या ठिकाणी उपदेश भगवान श्री शुकदेवजी महाराजांनी दिला होता की हे राजा परीक्षित, तुला असं वाटतंय की तुझ्याकडे वेळ एकदम कमी आहे, परंतु 7 दिवस हे फार अधिक झाले. आत्मस्वरूपाचं ज्ञान मिळवण्याकरता, परमात्म्याला बोध घेण्याकरता 7 दिवस पर्याप्त आहेत. त्याच्यामुळे अगदी धीर धैर्यपूर्वक गृहात प्रव्रजितो धीरः, अत्यंत धैर्यपूर्वक धीर पुरुष जे आचरण करतात त्या प्रकारे आचरण कर. आवाज थोडा कमी करा, सिटी वाटतं. हरिओम हरिओम. हा ठीक आहे. धीर पुरुषाप्रमाणे आचरण कर. काय म्हटले? धीर. धीर हा जो शब्द आहे याचा त्या ठिकाणी अर्थ होतो विकारो हेतोः सत् अविक्रियन्ते येषां चेतांसी. अर्थात विकारो हेतोः सत्, अर्थात हृदयामध्ये अंतःकरणामध्ये अनेक प्रकारचे विकार, अनेक प्रकारचे दोष उत्पन्न होण्याचे अनेक कारण असतात जवळ. म्हणजे हृदयामध्ये अनेक प्रकारचे जे वाईट दोष असतात ते निर्माण होण्याकरता कारण पण काही लागतात ना. आपण म्हणू याच्यामुळे असं झालं, त्याच्यामुळे तसं झालं, आणि अशी सगळे कारण संत महापुरुषांच्या जवळ सुद्धा असतात. ते फक्त आपल्याचकडे असतात असं नाहीये. हे सगळे कारण महापुरुषांच्याकडेही असतात, धीर पुरुषांच्या जवळही असतात. परंतु त्या कारणांमध्ये सुद्धा जे अविक्रिय राहतात, अविचल राहतात, ते धैर्यशाली पुरुष आहे. निरंतर अविक्रिय, काहीही झालं तरीही ते ह्या सगळ्या कारणांकडे लक्ष देत नाही. अनेक हेतू असतात.
मनाला दूषित करण्याकरता अनेक हेतू अनेक कारण असतात, तरीही हे संत महात्मे एकदम अविक्रिय राहतात. याला म्हणायचं धीर. असे धैर्यशाली पुरुष जे आहेत, जे काय करतात, निरंतर भगवत चिंतन करण्याकरता सर्वात प्रथम गृहत्याग, ग्रहात प्रव्रचितो, ग्रहाचा त्याग करून वनामध्ये जातात. तिथे पुण्यतीर्थ जलाप्लुत म्हणजे पुण्यतीर्थ जे आहेत, नदी आदी अशा ठिकाणी जाऊन स्नान करतात आणि तिथे एका आसनावर बसून शौविविक्त, अत्यंत शुद्ध विविक्त त्या ठिकाणी आसन लावून त्यामध्ये ते विधिवत कल्पितासना म्हणतात ना, विधिवत अत्यंत व्यवस्थित प्रकारे आसनस्थ होतात, त्या ठिकाणी बसतात. शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः. तर ते काय करतात, मग जेव्हा आसनावर बसतात तेव्हा सांगतात की ते काय करतात, अभ्यसेन मनसा शुद्धम त्रिवृत ब्रह्माक्षरम परम मनो यच्छेत चितश्वासो ब्रह्मबीजम अविस्मरणी. ते काय करतात, अभ्यसेत, अभ्यास करतात. कशाचा अभ्यास करतात, ते म्हणतात मनामध्ये, मनसा, मनसा म्हणजे मनाच्या द्वारे काय करतात, त्रिवृत ब्रह्माक्षरम म्हणजे 3 अक्षरयुक्त असलेलं जे ब्रह्माक्षर आहे त्याचं ध्यान करतात, जे परमश्रेष्ठ आहे. असं काय अक्षर आहे ते, तर ते 3 अक्षर सांगितलेत. कोणतं, अ उ म. अ उ म म्हणजे काय, ओम. प्रणव अक्षर जे आहे, ओमकार जो आहे त्याचं ध्यान करतात, ज्याच्यामध्ये अकार, उकार आणि मकार या तिन्हीचा समावेश आहे. जसं अकार महामंडल म्हणतात ना, अकार चरणयुगळ, मकार महामंडल, उकार उदर विशाल ना, अकार चरणयुगल, उकार उदर विशाल, मकार महामंडल मस्तकाकारे. भगवान परब्रह्म सच्चिदानंद घन शुद्ध विग्रह जो आहे याचे या ठिकाणी वर्णन करतात. ओम या त्रिवृत्र अक्षर जे आहे याच्यामध्ये संपूर्ण ब्रह्मांड समाविष्ट आहे, ज्याच्यामध्ये स्वयं परमात्मा परब्रह्म त्या ठिकाणी विराजमान आहे. मग असं जे त्रिवृत ब्रह्माक्षर आहे प्रणव ओम, ज्यामध्ये निरंतर आपल्या मनाला लावून देतात हे धीर पुरुष, अभ्यास करतात, निरंतर त्याचा अभ्यास करतात, त्याच्यामध्ये मन एकाग्र करण्याचा निरंतर अभ्यास करतात. मनो यच्छेत आणि पुढे काय म्हटलं, जितश्वास, श्वासावर विजय मिळवतात. कारण हे बघा, आपण श्वास जो घेतोय ना त्या श्वासावर निर्भर करते आपली एकाग्रता. आपण जो श्वास घेतो आणि सोडतो, जेव्हा आपली एकाग्रता अजिबात नसते, मन एकदम विचलित अस्थिर असतं, तेव्हा बघायचं आपल्या श्वासाची जी काउंटिंग आहे ना ती नेहमीपेक्षा जास्त असते. ज्या व्यक्तीचं मन स्थिर आहे, ज्याचं मन अत्यंत एकाग्र आहे, त्याची श्वासाची जी काउंटिंग आहे ना ती कमी असते. कारण की त्याचं जे श्वासावर विजय मिळवायचा तेव्हाच त्या इंद्रियांवर विजय मिळवणं होतं शक्य, आणि तेव्हाच मनावरही विजय मिळवता येतो. म्हणून श्वासावर पहिलं विजय मिळवा, जिथं श्वास व्हा. त्याच्याकरता काय करावं लागतं बघा, श्वासावर विजय मिळवायचा म्हणजे काय, आपण जगतोय ना हे जे आयुष्य, बघा एक गणित आहे, विज्ञान आहे फार मोठं. आपण जे जीवन जगतो, हे जे जीवन आहे, कुणी 50 वर्ष जगतं, कुणी 100 वर्ष जगतं, तर हे सगळं जे जगणं आहे खरं तर हे आपल्याला दिलेले सगळे श्वास आहेत. एका मनुष्य जीवनामध्ये प्रत्येकी समान रूपाने श्वास दिलेले असतात, आणि ते श्वास फक्त आपण किती वेळात संपवून टाकतो तेव्हा आपलं जीवन संपून जातं. बघा, एका मिनिटामध्ये आपले जे 18 काय म्हणतात ना पल्स रेट चालते, 72 वेळा श्वास, ते काय श्वास घेणं आणि सोडणं जे आहे, तर आपलं जे श्वास घेण्याची आणि सोडण्याची जी प्रक्रिया आहे ती आपल्याला तेच करायचं आहे. मग जे प्राणायाम सिद्ध करणारे तपस्वी महात्मे काय करतात, जसं आपण एकदा श्वास घेतो आणि एकदा सोडतो, तर एका दिवसामध्ये सगळे मिळून आपण किती श्वास घेतो आणि किती सोडतो त्याच्यावर आपलं जीवन आयुष्य निर्भर करतं. मग संत महात्मे काय करतात, जसं आपण एका मिनिटामध्ये जे 60 सेकंद असतात त्याच्यामध्ये समजा आपण 12 ते 14, 15 वेळा, 18 वेळा श्वास घेतला आणि सोडला, किंवा समजा 10-12 वेळा धरा, परंतु संत महात्मे या प्राणायामाला संयमित करतात. जसं 20 सेकंदामध्ये श्वास घ्यायचा, त्याला 40 सेकंद ठेवायचं आणि फक्त अवघ्या 10 सेकंदामध्ये त्याला सोडायचं. अशा प्रकारे हा प्राणायाम करतात. किंवा समजा हे
जास्त होतंय तर ते त्याला कमीही करू शकतात. 15 सेकंद श्वास घ्या, त्याच्या 4 पटीनं ठेवायचा आणि त्याच्या अर्ध्या पटीनं सोडायचा. याचा अर्थ तुम्ही एकदा श्वास घेताय आणि सोडताय ते फक्त 1.5 मिनिटाचा अवधी, 1.5 मिनिटाच्या अवधीमध्ये तुम्ही फक्त एकदा श्वास घेताय. मग बाकीचा श्वास तुमचा वाचला की नाही, अर्थात तुमची वेळ वाढलीये. मग आपण हा जो श्वास आहे भोग करून प्राणायाम न करता, त्या ठिकाणी प्राणवायूला संयमित न करता हा जो श्वास आहे घेतोय सोडतोय घेतोय सोडतोय, मग अधिकाधिक श्वास घेतो अधिकाधिक सोडतो. त्याच्यामुळे होतं काय, आपल्याला मिळालेला जो श्वास आहे तो कमी वेळात आपण संपून जातो. आणि जे योगी असतात ते जे खूप जास्तीत जास्त वर्ष जगतात, कारण की त्यांचा प्राणायाम सिद्ध झालेला असतो, जे की अधिक काळापर्यंत श्वासावर नियंत्रण करू शकतात. जसं पूरक, कुंभक आणि रेचक. श्वास भरणं म्हणजे पूरक, त्या ठिकाणी त्याला आतमध्ये साठवून ठेवणं किंवा बाहेरच ठेवणं, तर तो कुंभक आहे. कुंभक 2 प्रकारचे असतात, नाही अंतकुंभक एक बाहेर कुंभक. तरी बाह्य कुंभक अथवा अंत प्रकारे कुंभक करतात आणि परत रेचक म्हणजे सोडणं. तर ही जी प्रक्रिया आहे त्यांची अशा प्रकारे सिद्ध झालेली असते की फक्त प्राणायाम करतानाच ते कमी श्वास घेतात असं नाहीये, ते इतर वेळेमध्ये सुद्धा ते अभ्यास झालेला असतो. शरीराचे जे फेफडे असतात ना आपले श्वास घेण्याचं, आपण जेव्हा श्वास घेतो ना छाती फुगून येते बघा, आणि श्वास सोडला की छाती परत खाली जाते. त्याच्यामध्ये असे स्पंज असतात, त्याला काय म्हणतात आपल्याकडे, ते तुम्ही बीपी वगैरे चेक केला असेल कधी, तर त्याचं ते दाबल्यानंतर कसं दबून जातं, सोडलं की एकदम त्याच्यामध्ये हवा भरून जाते. त्याच प्रकारे आपल्या आतमध्ये असलेले ते फेफडे म्हणजे फुफ्फुस आहेत. जसं तुम्ही श्वास भरला की ते फुगून जातात आणि जसा श्वास सोडला ते लगेच संकुचित पावतात. तर असे लाखो फेफडे आहेत जे कधी भरतच नाही. म्हणजे आपण जो श्वास घेतोय तो फक्त काही फेफडे काम करतात, काहीच फुफ्फुसाचा काहीच अंश आहे ज्याच्यामध्ये आपण श्वास भरतो तेवढाच सोडतो, तेवढ्याचाच फक्त वापर होतो. बाकीचं जे फुफ्फुस आहे त्याचा वापर करत नाही. त्याचा वापर करत नसल्या कारणाने तिथे ब्लॉकेज जमतात. त्याच्यामध्ये जसं एखाद्या गोष्टीचा वापर केला नाही तर धूळ जमते, जाळ्या होतात वगैरे वगैरे, तसंच आपल्या शरीरामध्ये सुद्धा तो एक असा अवयव आहे ज्याचा वापर न झाल्यामुळे त्याच्यामध्ये ब्लॉकेजेस जमतात. आणि शेवटी आपण जेव्हा फार मोठा श्वास घ्यायला जातो तो भरलाच जात नाही, कारण की तिथे ब्लॉक झालेले श्वास जाऊ शकत नाही. ज्याचा तुम्ही नियमित वापर करता तेच फक्त तुम्हाला त्या ठिकाणी वापरायला मिळतं. मग अशा प्रकारे बाकीचं जे शरीर आहे हळूहळू करून निकामी व्हायला लागतं. परंतु संत महात्मे जे धीर पुरुष आहेत ते काय करतात, प्राणायाम सिद्ध करतात. म्हणजे संपूर्ण जे फुफ्फुस आहे आपलं त्याच्यामध्ये जेवढा जास्तीत जास्त श्वास भरता येईल, खरं तर त्याची खूप मोठी कॅपॅसिटी आहे, सगळा पूर्ण श्वास भरायचा आणि तेवढाही परत सोडायचा. अशा प्रकारे प्राणायाम करण्याची ही जी प्रक्रिया आहे याला ते सिद्ध करतात. आणि ही प्रक्रिया जेव्हा सिद्ध होते तेव्हा त्यांना करावं लागत नाही, ते आपोआप होऊन जातं. जसं एखाद्या गोष्टीविषयी जर आपल्याला लक्षात ठेवायचं बरं का, ही वेळ असते आज म्हणजे समजा एखाद्या वेळी समजा आपल्याला 8 वाजता सत्संगाला जायचे, 2-3 दिवस कधी कधी लक्षातही नाही राहणार की 8 वाजले किंवा सत्संगाला जायचे, पण ती सवय पडून जाते ना. 1 दिवस झाला, 10 दिवस, 15 दिवस झाले, सवयच पडली आता की बरोबर ती वेळ झाली की आपले पावलं त्या दिशेने निघणार, आपल्याला गणपती मंदिराकडे निघायचंय. मग जेव्हा सत्संग काही दिवस बंद होता त्यावेळेस तुमची सवय की सत्संगाला जायचे, पण आज सत्संग नाहीये. याचा अर्थ ही अभ्यास करण्याची जी प्रक्रिया आहे याच प्रकारची असते. कुठलीही गोष्ट एकदा करून होत नाही, त्याला निरंतर अभ्यास करावा लागतो. आणि त्याचाच अभ्यास हे धीर पुरुष करतात. निरंतर मनाला भगवंताच्या चरणावर लावून जिथं श्वासावर विजय मिळवतात. तर प्राणायामाद्वारे श्वासावर विजय मिळवला की श्वास आपला सावकाश येईल सावकाश जाईल, ज्याच्यामध्ये आपलं मन अत्यंत स्थिर होऊन जाईल. जी धारणा आहे तर प्राणायाम सगळ्यात पहिल्यांदा का करायला लावतात, कारण की अंतःकरण आपलं इतकं अधिक अस्थिर आहे, इतकं मन विचलित आहे, सगळे दोष दुनियाभरचे गोळा करून हेच घेऊन येतं आपल्याकडे. कारण की एक मनच आहे जे सगळीकडे चपळायला फिरत असतं. जिथे जिथे तुम्ही जाऊ शकत नाही तिथे तिथे हे मन अवश्य जाऊन पोहोचतं. समजा तुम्हाला म्हटलं अमेरिका, गेलं की नाही मन, तुम्ही गेले
शक्य नाही आहे लगेच. आपल्याला जायचं म्हटलं की पहिला पासपोर्ट काढावा लागेल, मग तिथलं तिकीट विजा काढावं लागेल आणि मग फ्लाईटने बसून जावं लागेल. पण मन काय, त्याला काय लागतंय, इथं असं म्हटलं तरी, आठवलं तरी तिथे जाऊन पोहोचते. तर मग अशा प्रकारे हे असं विचलित अत्यंत चपळ असलेलं मन संपूर्ण जगभराचे सगळे जेवढे काही दुर्गुण आहेत ते आपल्याकडे घेऊन येतं. मग हे जे मन आहे याला एकाग्र करण्याकरता प्राणायाम हे एकमात्र माध्यम आहे, ज्याच्या प्राणावर जर आपला विजय मिळवला तर त्या ठिकाणी सगळे जे दोष आहेत हळूहळू करून निघायला लागतात. म्हणून म्हटलंय की प्राण जो आपला प्राणवायू आहे ना, खरं तर अनेक रोगाचं कारण सुद्धा आहे बरं का. तुम्ही म्हणाल कसं, ही वायू कुपित जिथे झाला, आपले जे शरीरातले अवयव पण दुखतात ना, हे वायूवरच सगळं निर्भर आहे. तुमच्या शरीरामध्ये इथे वायू कुपित झाला की इथे दुखायला लागणार, इथे वायू कुपित झाला तिथे दुखायला लागणार. कारण की हे सगळे जे सगळे दुखणे वायूच्या द्वारे येत आहेत. जर वायू त्या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित प्रकारे प्राणायाम सिद्ध करून घेतात, सोडतायत, तर वायू कुपित होणार नाही. आहार आणि निद्रा याच्या विषयात जर तुम्ही जागरूक आहात तेव्हाही या शरीराला आपण व्यवस्थित ठेवू शकतो. जसं स्थूल शरीर आहे तसं सूक्ष्म शरीर म्हणजे आपलं मन देखील आहे. तर आजारी मन म्हणजे काय, जे सगळीकडे फक्त भटकत राहतं. एकाग्र मन जे आहे ते अत्यंत निरोगी आहे. मग असं जे मन आहे ते ब्रह्मबीजम अविस्मरण, ज्याच्यामध्ये ब्रह्मबीज म्हणजे ओंकार प्रणव जो आहे तो त्याला अविस्मरण अर्थात विस्मरण न पडता निरंतर त्याच्यामध्ये हे मन एकाग्र होऊन जातं. अशा प्रकारे पुढे म्हणतात नियच्छेद विषयेभ्यो अक्षान मनसा बुद्धिसारथी. मग त्या ठिकाणी जे अष्टांग योग सांगितले होते त्याच्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम. तर प्राणायाम जी प्रक्रिया आहे त्याच्या आधी यम आणि नियम याचं पालन केलं पाहिजे बघा. त्याच्याकरता काय 5 प्रकारचे यम असतात ना. यम म्हणजे सत्य, अहिंसा, अपरिग्रह, आस्तेय, ब्रह्मचर्य. सत्य म्हणजे सत्य भाषण करणं, निरंतर खरं बोलणं, काही झालं तरी खरंच बोलायचं आणि सत्यावर प्रतिष्ठित राहायचं. कारण की माझं स्वरूप काय आहे, सत्स्वरूप आहे. मग मी जर त्या ठिकाणी असत आचरण करत असेल तर मला हे सत स्वरूप कधी मिळणार नाही. त्याच्याकरता सत आचरण करणं. त्यानंतर अहिंसा वृत्तीचं पालन करणं. अहिंसा म्हणजे या विश्वामध्ये जेही आहे, जे जीव जंतू आदी आदी हे सगळेच्या सगळे माझ्यापासून निर्भय असावे. कोणाही प्रती माझ्या मनामध्ये, माझ्या वाणीमध्ये अथवा माझ्या शरीराद्वारे कोणत्याही प्रकारची कोणाला हानी होणार नाही, इजा होणार नाही. अशा प्रकारचं व्रत पालन करणं म्हणजे अहिंसा आहे. कोणती बघा वाचिक, कायिक आणि मानसिक 3 प्रकारे असते ना हिंसा सुद्धा. तर तीनही हिंसा न करता अहिंसा व्रताचं पालन करणं. त्यानंतर ब्रह्मचर्य पालन करणं. पुढे म्हणतात आस्तेय, ईर्षा त्याग करायचं. अपरिग्रह म्हणजे संग्रह वृत्तीचा त्याग करायचा. हे मला पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे असं करून 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 सगळं दुनियाभरचं गबाळ गोळा करत बसायचं. आणि मग त्याला काय म्हणायचं, ह्याला गबाळच म्हणतात बरं का. म्हणजे बऱ्यापैकी असं होतं. एकदा असं झालं की मला फोन आला, म्हटले की मला स्वामीजींच्याकडे काही दिवस राहायचं आणि शास्त्र शिकायचंय. म्हटलं ठीक आहे, पण व्यवस्था काही एवढी व्यवस्थित नाहीये. आपला आश्रम तर म्हटलं असं आहे जिथे की स्वतंत्र रूम पण तुम्हाला मिळणार नाही राहायला, की जिथे तुम्ही बसा, तुमचं जप तप करा किंवा तुम्हाला जे पाहिजे ते. तर ते म्हटलं काय हरकत नाही, शिकायचं म्हटलं विद्यार्थी जीवनात सुविधा थोडीच पाहिली जाते. मग ठीक आहे म्हटलं येईल, पण स्वामीजी फीस किती घेणार बरं. म्हटलं तुम्ही अजून डोक्यात फीस भरलेलं आहे, तुम्ही शास्त्र शिकू शकत नाही. म्हटलं तुम्ही येऊच नका. ते सरळ आश्रमामध्ये आले आणि शिकण्याकरता भली मोठी बॅग वगैरे घेऊन आले. तर गुरुजी म्हटले हे सगळं काय गबाळ आहे. तर जे गबाळ शब्द ऐकला, एकतर त्यांच्या तोंडातून मराठी शुद्ध देशी शब्द गबाळ, नाही हे काय गबाळ आहे. तर ते म्हणले कपडे काही काय 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 आडे आहे म्हटले भरून आणलेले बॅग मध्ये. गुरुजी म्हटले हे शास्त्र शिकणाऱ्याचं लक्षण नाहीये, हे सगळं गबाळ आहे. शास्त्र शिकणं एकमेव वस्तू अशी आहे, शास्त्र ही एक अशी वस्तू आहे जी जीवन उद्धारक आहे. बाकी सगळं काय, हे जे शरीर आहे ते पण काय, याची अडचण होते का? का बरं? कारण हे काय काही गबाळ कामाचं पण असतं. चला तुम्ही या शरीरानं तिथपर्यंत आले, या शरीरानं बसलेत ऐकायला, तर गबाळ म्हटलं तिकडे सोडून तुम्ही कशी येणार मग सत्संग ऐकायला. हे तर साधन आहे.
समजा जे साधन आहे, जे साधक आहे त्याला तुम्ही घेऊ शकतात, परंतु जे बाधक आहे ते खरोखर बबाळ आहे. मग असं हे सगळं जे आहे याचा त्याग करून, सगळ्याचा त्याग करून अपरिग्रह वृत्तीने हे 5 यम जे सांगितलेले आहेत याचं पालन करायचं. त्यानंतर जे नियम सांगितलेले ज्याच्यामध्ये शौच म्हणजे शुद्धी, अत्यंत व्यवस्थित शुद्ध राहायचं बरं का. फक्त अंतःकरण शुद्ध असलं म्हणजे झालं असं नाहीये, बाहेरची पण शुद्धता गरजेची आहे. नाहीतर आपण नुसते मग बाहेरच साफ करत बसायचं, आतली पण घाण असते ना. तर दोन्हीकडची शुद्धता. तर बाह्यांगाची शुद्धता म्हणजे जसं पहाटे उठल्यानंतर शौचादी कर्म झाले की पहिलं स्नान आदी करणं, शुचिरभूत झाल्यानंतर त्यानंतर पुढे आपली धारणा, ध्यान, पूजा पाठ आदी जे काही आहे ते करणं. तर शौच जे आहे अत्यंत शुद्धता, शुचिरभूत होणं या प्रकारे आहे. त्यानंतर म्हटले तपस्या करायची निरंतर. तप म्हणजे अशी जागा ज्या ठिकाणी जसं सोनं आहे, सोनं जे असतं खाणीतून काढलं आणि सरळच दागिने बनवून तुम्हाला विकलं, असं होतं का? नाही होत ना. काय करावं लागतं त्याला? बघावं, तापावं लागतं. साधं सोन्याला चमकायचं असलं तर त्याला तापावं लागतं. त्याच्यामधून अर्ध्यापेक्षा जास्त भाग असा असतो जो फेकून द्यावा लागतो. त्यातून जे शुद्ध सोनं काढलं जातं. मग त्या शुद्ध सोन्यापासूनही पूर्ण अलंकार बनत नाही, त्याच्यामध्ये काहीतरी धातू आणखी मिश्रित करावा लागतो. जेव्हा कुठेतरी ते चमकतं, ते दिसतं, ते बाजारामध्ये येतं. त्याच प्रकारे साधक जीवनामध्ये सुद्धा साधना करत असताना ही जी साधना आहे, गुरुच्या सानिध्यामध्ये राहून तू हे कर, तू हे जप कर, हे तप कर, ही ध्यान कर, या प्रकारची जी भूमी आहे ही तुमची साधना करण्याची म्हणजे तप करण्याची जागा आहे. त्याच्यामध्ये साधकाला टाकून जेव्हा तापवलं जातं तेव्हा कुठेतरी तो चमकतो. तर ते आहे तप. तर ते तपस्या करा, स्वाध्याय करा. स्वाध्याय म्हणजे स्व अध्याय, स्वतःचं अध्ययन करा, स्वतःचं चिंतन करा. आपण म्हणतो ना काय दुसऱ्याचं भेद बसलाय, स्वतःकडे बघ. ही जी म्हण आहे ना, खरं तरी ही शास्त्रोक्त आहे बरं का. काय दुसऱ्याकडे पाहताय? बरोबर आहे, दुसऱ्याचं पाहून करणार काय? स्व अध्याय करा. अर्थात मी कसा आहे, माझ्याकडे काय आहे आणि माझ्याकडे काय पाहिजे या गोष्टीचं ध्यान करा, स्वाध्याय करा. त्यानंतर संतोष म्हणजे काय? तृप्ती, संतुष्ट होणं. कोणत्याही प्रकारे निरंतर संतुष्ट राहणं. कारण संतोष नसेल तर माणूस हाव भरून जाईल, हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, आणि त्याच्यामध्ये सगळी साधना निघून जाईल. मग हे पाहिजे ना मला, मग ते पाहिजे म्हटल्यानंतर ते कोणत्याही प्रकारे तो त्याला जडतोड करण्याच्या पाठीमागे लागेल. म्हणून संतुष्ट व्हा. त्यानंतर ईश्वर प्रणिधान म्हणजे भगवान परमात्म्याप्रती सर्वस्व समर्पित करून द्या. ईश्वर प्रणिधान. अशा प्रकारे 5 यम आणि 5 नियम याचं पालन करा. आणि त्यानंतर सांगितलंय की नियच्छेद विषयेभ्य अक्षान मनसा बुद्धिसारथी. बुद्धीच्या द्वारे काय करा? नियच्छेद. आपले जे अंतःकरण, आपलं जे मन आहे त्या मनाच्या द्वारे, या बुद्धीच्या द्वारे काय करा? सर्व विषयांमध्ये असलेले जे 5 इंद्रिय आहेत, 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय यांना गोळा करा. विषयांमध्ये जे पांगलेले इंद्रिय आहेत त्यांना गोळा करा. आणि काय करा? पुढे सांगतायत मनः कर्मभिराक्षिप्तम शुभार्थे धारयेत धिया. धारणा करा, त्या परब्रह्म परमात्म्याची धारणा करा. सर्व इंद्रियांना त्या ठिकाणी दमन करा. सर्व इंद्रियांचं दमन करून त्या संपूर्ण एकाग्रतेनं त्या परमेश्वराचं ध्यान करा. तत्रेकावयं ध्यायेत अविच्छिन्नेन चेतसा. आणि अत्यंत अविच्छिन्न भावाने चिंतन करा, एकाग्रतेनं. मनोनिर्विषयम, या मनाला एकदम निर्विषय बनवून टाकायचं. भगवान परमेश्वरासोबत एवढं युक्तियुक्त होऊन जायचं की मन एकदम निर्विषय झालं पाहिजे, ज्याच्यामध्ये किंचन न स्मरेल. भगवंताच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही मनामध्ये आलं नाही पाहिजे. निरंतर एकच स्मरण बनून राहिलं पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही स्मरण होता कामा नये. अशा प्रकारे पदम तत्परमं विष्णोः मनो यत्र प्रसीदती. ज्या ठिकाणी मन अत्यंत प्रसन्न होऊन जाईल असं ते भगवान परमेश्वराचं श्रीचरण, ते विष्णुपद, त्याच्यावर तुम्ही मन लावून द्यायचं. मग अशी ही धारणा त्या ठिकाणी सांगितलेली आहे.
रजस्तमोभ्याम आक्षिप्तम विमूढम मन आत्मनः. आणि मग होतं काय, शेवटी आपलं मन कसं आहे, एकदम शुद्ध सात्विक झालंच असं नाहीये, एकदम निर्मळ झालं. त्याच्यामध्ये राजसिक गुण सुद्धा असतात, तामसिक गुण सुद्धा असतात. एकदम शुद्ध सत्व येऊ शकत नाही, नाहीतर गुणातीत होऊन जाल. कधी कधी साधना करत असताना बघा मनात उच्चाटन येतं की खूप झालं, हा एक दिवस थोडंसं वेगळं काहीतरी करून बघू, फार झालं. अगदी फार मोठे मोठे साधक लोकांच्याही मनात कधी कधी अशा गोष्टी येतात. तर म्हटले की काही हरकत नाही, तुम्ही घाबरून जायचं नाही. असं जेव्हा मनात येईल ना, तर या इंद्रियांना सर्वांना परत ताब्यामध्ये घेऊन भगवंताच्या चरणावर लावण्याचा प्रयत्न करा. यच्छेद धारणया धीरो हंतिया तत्कृतं मूलम. या सर्व वासनांचं हनन करून काय करायचं, मूल परमात्म्यावरच ध्यान लावून द्यायचं. यस्याम संधार्यमाणायाम योगिनो भक्तिलक्षणः आशु संपद्यते योग आश्रयम भद्रमीक्षतः. आणि अशा प्रकारे अनेक संकट, अनेक बाधा ज्या साधनेमध्ये येतात, या सर्वांना तोंड देऊन ज्यावेळी तो साधक सर्वस्व भगवान परमात्म्यालाच समर्पित करून देतो, तर आशु भगवान परमात्मा अत्यंत शीघ्र लवकरात लवकर काय करतात, त्याच्यावर प्रसन्न होतात, त्याला आश्रय देतात आणि त्याचं भद्र म्हणजे कल्याण करून टाकतात. म्हणून अशा प्रकारे आचरण करत. कोणी करायचं हे, ज्याचं मरण जवळ आलेलं आहे. कोणाचं मरण जवळ आलेलं आहे? आणि आपलं आलंय. अच्छा आले. काही लाकडं जाऊन पडलेत का? गेले. अच्छा निम्मे गेलेत. कोण कोण नेऊन टाकतं ते? आपणच टाकतो ना एक एक करून. हा, लाकडं म्हणजे काय, आपले पारिवारिक जन. आतापर्यंत तुम्ही कितीतरी लोकांची मयत केली, असं समजायचं की आपण आपलंच एक लाकूड घेऊन चाललोय तिथे. एक दिवस जे सगळे लाकडं कंप्लीट होतील, आपल्याला त्याच्यावर नेऊन आपली क्रियाकर्म केला जाईल. मृत्यू सगळ्यांचं जवळ, एकदम जवळ जवळ येऊन बसलेला आहे. मग काय करायचं अशा वेळेला? हे ज्या प्रकारे ही धारणा बघा, इतका सुंदर उपदेश दिलेला आहे की श्री शुकदेवजी महाराज राजा परीक्षिताला मृत्यूच्या वेळी काय केलं पाहिजे, तू घाबरून जाऊ नको, अगदी विचलित होऊ नको, फार कमी वेळ आहे माझ्याकडे आणि आता मी काय होईल आणि माझं कसं होईल, अजिबात चिंता करू नको. तुझी चिंता करणारा तो श्रीहरी आहे, म्हणून तू त्याचं चिंतन कर. चिंता करायची सोड आणि चिंतन कर. अशा प्रकारे हा दिव्य उपदेश दिला. त्यानंतर राजा आता बोलतोय की काय, यथा संधार्यते ब्रह्मन् धारणा यत्र सम्मता यादृशी वा हरेदाशु पुरुषस्य मनोबलम. हे ब्रह्मन्, ती धारणा कोणत्या साधनांनी केली पाहिजे, कशा प्रकारे केली पाहिजे, कोणत्या वस्तूमध्ये कशा प्रकारे मन लावलं पाहिजे, कृपा करून ते सांगा, जेणेकरून मनामध्ये असलेला जो मळ आहे तो अत्यंत शीघ्र निघून जाईल. असा काहीतरी उपाय सांगा. तर अशा प्रकारे उपाय विचारल्यानंतर त्या ठिकाणी आता भगवान श्री शुकदेवजी बोलायला लागले की राजन, जितासनो जितश्वासो जितसंगो जितेंद्रिय स्थूले भगवतो रूपे नमः मनः संधारये धिया. राजा काय कर, जितासन, पहिलं आसन विजय मिळव. म्हणजे एका ठिकाणी शांतपणे एकाग्रतेनं बसण्याचा अभ्यास कर. बघा, फक्त तुम्ही म्हणाल मग गुडघे दुखतायत, मग कसं काय करायचं, आमच्या ज्याने शक्य नाही. अर्थात तुम्ही पहिलंच रिजेक्ट करून टाकताल, नाही की गुडघे दुखतायत म्हणून कसं करणार. पण त्या ठिकाणी आसन म्हटलेलं आहे ना, जर बघा ज्या अवस्थेचं वर्णन केलेलं आहे, खरं तर आपण मांडी घालून एका ठिकाणी व्यवस्थितपणे बसलं पाहिजे. जर शक्य नाही आहे तर मानसिक रूपामध्ये, अंतःकरणामध्ये एक सुंदर असं आसन बनवून त्या परब्रह्म परमात्म्याला तिथे बसवून त्याचं अखंड चिंतन करत राहणं, याच्यापेक्षा मोठं दिव्य काही आसन आहे का? जी मानसिक पूजा करतात ना, असे खूप भक्त आहेत जे मानसिक पूजा करतात. आज आपण कुठेतरी एका जंगलामध्ये आहोत, पूजन सामग्री काहीच नाही आपल्याकडे. बघा, तुमच्याकडे घरी देव असतात, घरी देवांना स्नान घालण्याकरता पात्र असतं, जलपात्र असतं, पळी असते, तुम्ही स्नान घालतायत, वस्त्र असतं, वस्त्र घालतायत, गंध लावतायत, फुलं वाहतायत वगैरे वगैरे, साखरेचा, फळाचा, कळशाचा काही नैवेद्य लावताय, हे सगळं उपलब्ध असतं म्हणून तुम्ही करता. ज्या ठिकाणी तुम्ही अशा ठिकाणी गेले, हे असं काहीच नाहीये, जिथे समजा देवही नाहीयेत, मग तुम्ही पूजा करणार तर कशी? तुमचा नियम खंडित झाला की नाही?
नियम काय तुमचा? दररोज पूजा करायची. आणि तिथं गेल्यानंतर पूजा झाली नाही तर एक सुंदर असा उपाय आहे, ती असते मानसिक पूजा. बघा, एका ठिकाणी आपण गेलो, समजा तुम्ही मनामध्ये एक कल्पना करा. आता मनामध्ये कल्पना अशी करायची की जी पूजा मी दररोज माझ्या घरी करतो तीच मला इथे करायची आता. तर कशी करायची ती? आज बसायचे एका ठिकाणी व्यवस्थित सुंदर प्रकारे, ज्या ठिकाणी विक्षेप होणार नाही, फार आवाज येणार नाही, कुठेतरी आपलं एकाग्र मन होईल अशा ठिकाणी बसायचं. डोळे बंद करायचे आणि आता निघायचं आपल्या देवघरामध्ये. डोळे बंद करून आता तुम्ही कुठे आहात? तुमच्या घरच्या देवा समोर. पूजेला जसं दररोज बसताय, तुमच्या जवळ जे ताट आहे ते समोर घ्या. तुम्ही ज्या देवाला सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही अंघोळ घालता त्या देवाला ताटामध्ये घ्या. त्यानंतर त्याला पाणी घाला, व्यवस्थित पुसून ती देवाची मूर्ती परत जागी ठेवून द्या. हे देवा, मी तुझी पूजा केली. असं करून करून एकेका देवाला स्नान करून परत ठेवून द्या. मनामध्ये ही परिकल्पना करायची बरं का. आणि एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, मनामध्ये जर तुम्ही या गोष्टीची कल्पना केली तर घरी तुम्हाला पूजा करायला फक्त अर्धा तास लागत असेल. मनामध्ये जर परिकल्पना केली तर ती कल्पना तुमची 4 तासही संपणार नाही. कसा वेळ गेला कळणार नाही. मग तुम्ही म्हणणार, बघा असाच वेळ संत महात्म्यांचा जातो. ही मानसिक पूजा जी आहे अत्यंत श्रेष्ठ आहे. आज आपल्याकडे काही नाही, परंतु आज आपण मानसिकरित्या देवाला काही देऊ शकतो. आज माझी इच्छा आहे देवाला गुलाबजाम खाऊ घालायची, पण घरामध्ये अशी काही सामग्री नसते. पण काय करायचं? मानसिक कल्पना, देवा मनामध्ये ते गुलाबजाम बनवायची वगैरे सगळी पद्धती आणायची आणि तेच मी देवाला माझ्या खाऊ घालतोय. ही जी प्रक्रिया आहे ना, हे सगळे भक्त करत असतात. खरं तर तुम्ही म्हणाल काही पण काय बोलताय, पण जे खरे भक्त आहेत ना भगवंताचे, जे निष्ठायुक्त होऊन भगवंताची सेवा करतात, अशा भक्ताच्या हातून भगवान का बरं नैवेद्य स्वीकार नाही करणार? आपण काय जाऊन देवापुढे ताट आपण तू खायची, तुला नाही तर उचलतो आता लगेच, मला इकडे भूक लागली. आपली ही अशी सगळी पद्धती असते. परंतु परमात्म्याला अंतःकरणपूर्वक मनापासून जर त्या भोगाचं त्या ठिकाणी आपण निवेदन केलं, परमात्मा निश्चितच स्वीकार करतात. म्हणून त्या ठिकाणी जितासनो जितश्वासो, अंतःकरणामध्ये परमात्म्याचं ध्यान करा, श्वासावर विजय मिळवा, संग त्याग करा, त्या ठिकाणी इंद्रियांवर विजय मिळवा. आणि भगवंताचं जे स्थूल रूप आहे, स्थूले भगवतो रूपे मनः संधारयेत या, बुद्धीच्या द्वारे तुम्ही मनाला एकाग्र करा आणि भगवंताचं जे स्थूल रूप आहे त्याचं चिंतन करा. बघा पुढे कसं सांगितलंय, विशेषस्तस्य देहोयम स्थविष्ठश्च स्थवीयसाम यत्रेदं दृश्यते विश्वं भूतं भव्यं भवच्चयत्. इतकं सुंदर सांगितलंय ना. आता ही गोष्ट तुम्ही फार ध्यान देऊन ऐका. कदाचित होऊ शकतं की काही कळलंच नाही म्हणून झोप येते, डोकली वगैरे, नाही ना असं काही. तुम्ही ऐकताय, विशेषस्तस्य देहोयम. बघा भगवान परमात्म्याचंही एक शरीर आहे. आपण ज्या मूर्तीची पूजा करतो तो परमात्मा कसं आहे, आपल्याकरता शरीर घेऊन आलेलं आहे पुढे. तर त्या भगवंताच्या स्थूल शरीराचं ध्यान करायचंय. त्या देहाचं एक विशेष असल्यामुळे त्याच्यामध्ये स्थविष्ठश्च स्थवीयताम यत्रेदं दृश्यते, आणि जे जे काही भगवंताचं आहे त्याला जाणून घ्या आणि त्याच्या विषयक तुम्ही अंतःकरणामध्ये त्याचं ध्यान करा. त्याच्या एका अंगावरती आपलं विशेष लक्ष केंद्रित करा. बघा इतकं सुंदर त्यांनी सांगितलंय ना, की कारण होईल काय मग, तुमची जी वासना आहे ती याच द्वारे नष्ट होऊन जाईल. कारण बघा अशा अनेक गोष्टी असतात ज्या आपल्या अधुऱ्या असतात या विश्वामध्ये. मला हे पाहिजे होतं, लहानपणापासून ही इच्छा होती, पण काय झालं आतापर्यंत करताच आलं नाही, हे कारण ते कारण वगैरे वगैरे, अशी बरीच मोठी यादीच असते आपल्याकडं. तर या अशा सगळ्या ज्या अतृप्त वासना आहेत, या अतृप्त वासनाच आपल्या पुनर्जन्माचं कारण बनतात. की हे जन्मात मी हे करू शकलो नाही, काय वासनेच्या संगे काय जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. मग आपल्या अंतःकरणात अनेक वासना जमलेल्या असतात, त्याची संगती केली की आपल्याला परत जन्म घेणं अनिवार्य आहे. त्याकरता या वासनांना त्याग करायचं. मग तनुकृत वासना, दग्ध वासना, सूक्ष्म वासना हे जे आहे ना याचं इथे वर्णन करतात. बघा तनुकृत वासना म्हणजे वासना जी क्षीण झालेली, साधक अवस्थेमध्ये वासना
क्षीण होऊन जाते. म्हणजे असं नाहीये की वासना संपलीये, पण ती क्षीण झालीये, कमी झालीये. त्यानंतर सूक्ष्म वासना बघा, ती सुप्त रूपामध्ये मनामध्ये असते. कधी कधी ती वासना आपल्याला काही फार त्रास देत नाही, पण मनामध्ये झोपलेल्या रूपात नक्कीच असते. ती झोपलेली का होईना, पण कधीतरी जागी होईलच ना, ती मेली नाहीये पूर्ण. ती जी वासना आहे तिला पूर्ण नष्ट केलं पाहिजे. म्हणजे दग्ध वासना, तिला पूर्ण जाळून टाकलं पाहिजे. मग अशी जी वासना पूर्ण नष्ट झालेली आहे मनामध्ये, दूर दूर पर्यंत एकही इच्छा उरलेली नाही, असं जे अंतःकरण आहे, त्या अंतःकरणामध्ये भगवंताचं ध्यान लवकरात लवकर लागतं. एकदम सुंदर प्रकारे ध्यान लागतं. त्याकरता सांगितलंय की त्या परब्रह्म परमात्म्याचं ध्यान करण्याकरता त्याचे जे विशेष सगळे अवयव आहेत त्याला जाणून घ्या आणि त्याच्या माध्यमातून एका एका इंद्रियावर भगवंताचं ठिकाणी मन लावा. तर देव कसा आहे बघा, त्याचं वर्णन करताना सांगितलंय की पातालमेतस्य हि पादमूलम पठन्ति पार्श्वे प्रपदे रसातलम. बघा, भगवान परमात्म्याचे जे तळवे आहेत ना, पायाचे तळवे ना, तळपाय, ते काय आहे? हे पाताळ लोक, जे त्रैलोक्य आहे ना, 7 ऊर्ध्वलोक, 7 अधलोक. जसं हे भूलोक आहे, त्याच्यामध्ये खाली काय आहेत? अतळ, वितळ, क्षुतळ, तळातळ, रसातळ, महातळ आणि शेवटी पाताळ लोक. तर जे पाताळ आहे ते भगवान परमेश्वराचे पायाचे खालचे तळवे आहेत. तर तळपाय म्हणजेच पाताळ लोक. त्यानंतर त्याच्या वरचं लोक जे आहे रसातळ, तर रसातळ जे आहे ते भगवंताच्या टाच, दोन्ही टाच आणि पायाचे पंजे आहेत. बघा, हे सगळं विश्व भगवतमय कसं आहे, भगवंताने कसं व्याप्त केलेलं आहे. जे रसातळ आहे तेच भगवंताच्या टाचा आणि पंजे आहेत, भागवतामध्ये सांगितले. पुढे म्हटले जे महातळ आहे ना, त्याच्या वरची जी लोक आहे, तर ते भगवंताचे जे गुल्फ म्हणजे काय म्हणतात त्याला, गाठी असतात ना, टाचेच्या वरती जो 2 गाठी आहेत बाजूला, घोटा, बरोबर. तर ते जे आहे ते भगवंताचे घोटे म्हणजेच महातळ आहे. बघा, ही संपूर्ण सृष्टी देवाने कशी व्यापलेली आहे. पुढे म्हटले तळातळ. तळातळ म्हणजे त्या घोट्याच्या वरची जी भाग आहे ना, तर ते भगवंताचं ते तळातळ आहे. पुढे म्हटले सुतळ. सुतळ नावाचं जे लोक आहे ते भगवंताचे दोन्ही गुडघे आहेत. त्यानंतर म्हटले वितळ. वितळ म्हणजे जंघा, मांड्या, दोन्ही ज्या मांड्या आहेत ते वितळ आहे. त्यानंतर पेडू प्रदेश म्हणजे जी पिंडरी आहे ना, ते जे आहे भगवंताचं भूतळ. त्यानंतर नाभी प्रदेश म्हणजे बिंबी जी आहे देवाची, ते काय आहे? साक्षात आकाश. हे जे आकाश दिसतंय ना तुम्हाला, हे भगवंताची नाभी आहे. एवढी मोठी नाभी बघा, सगळीकडे आकाश आहे. ते हे आकाश म्हणजे भगवंताची नाभी आहे. त्यानंतर स्वर्गलोक जे आहे ते भगवंताची छाती आहे. पुढे म्हटले त्यानंतर महलोक म्हणजे भगवंताचा गळा आहे. जी मान आहे ना देवाची, ती महलोक आहे. त्यानंतर जनलोक जे आहे ते देवाचं तोंड आहे, मुख आहे. त्यानंतर तपलोक जे आहे देवाचं कपाळ आहे, ललाट ज्याला म्हटलेलं आहे. पुढे म्हटलेलं आहे सत्यलोक, भगवंताचं मस्तक आहे. त्यानंतर पुढे भुजा, दोन्ही हात जे आहेत, भुजा जेवढ्या आहेत, चतुर्भुज म्हटलेलं आहे देवाला. मग अनेक अनंत भुजा आहेत. मग असा तो परब्रह्म परमात्मा, ते विश्वरूप विराट परमात्मा जो आहे, त्याचे सगळे हात म्हणजे इंद्र, चंद्र, कुबेर, वरुण आदी जे देवता आहेत ना, हे सगळे देवता देवाचे हात आहेत. म्हणजे इंद्र जर पाऊस पडतो तर देव साक्षात आपल्या हाताने काहीतरी आपल्याला देतोय. कोणती देवता जर आपल्याला काही देत असेल तर तेही साक्षात भगवान परमात्माच देणारा आहे. त्यानंतर पुढे सांगितले, त्यानंतर जे कान आहेत देवाचे, दोन्ही कान आहेत ना, ते कान म्हणजे दिशा आहे. शब्द जो आहे भगवंताचा, ज्याच्यामध्ये इंद्रिय, जे श्रवणेंद्रिय आहे ना, ते कान, ते दिशा आहेत. पुढे म्हटलेलं आहे नासिका म्हणजे नाक जे आहे देवाचं, ते अश्विनी कुमार आहे. गंध ग्रहण करण्याची जी देवता आहे ना, अश्विनी कुमार, दोन्ही अश्विनी कुमार. तर देव दोन्ही नाकपुड्या ज्या आहेत देवाच्या, ते 2 अश्विनी कुमार आहेत. पुढे वर्णन केले तोंड जे आहे, मुख देवाचं साक्षात अग्नी, जी अग्नी आहे ना, झलकती अग्नी, ती देवाचं मुख आहे बघा. आणि कसंही सांगितलं ब्राह्मणस्य मुखमासीत, तर जसं भगवान परमेश्वराच्या मुखामधून अग्नी प्रगट झालेली आहे. जी आग आहे देवाच्या तोंडातून आली म्हणजे काय, हे
अग्नी जी आहे ती साक्षात देवाचं तोंड आहे. म्हणून तर अग्नीला तुम्ही जुन्या काळात लोक बघा अग्नीला नैवेद्य देत होते. का बरं? चुलीवर जेवण बनवताना सगळ्यात पहिली जी पोळी आहे, पहिली भाकरी, काही पण असू द्या, हा छोटा का होईना देवाला खायचं, मग छोटं बनवून द्यायचं. मोठी भाकरी कशी काय आपण चुलीत टाकून देणार? चला, पण ते एक भावना आहे ना मनामध्ये की अग्नीमध्ये टाकायची. जुने लोक काय वेडे नव्हते, त्यांना माहित आहे की ही जी अग्नी आहे ना ही साक्षात देवाचं तोंड आहे. म्हणजे अग्नीच्या तोंडामध्ये जर आपण ते टाकलं, अग्नीमध्ये जर टाकलं, अर्थात साक्षात भगवंताच्या मुखामध्ये तो पहिला घास आपण समर्पित केला, अर्थात नैवेद्य आपण लावला तिथे. जुने लोक काय मग जाऊन देवाजवळ नैवेद्य दाखवत बसायचं, असं काही एवढी पद्धत नव्हती. मग अग्नीमध्येच द्यायचं सगळ्यात पहिला घास. तर ही जी प्रक्रिया आहे, भगवंताचं मुख हे अग्नी आहे. पुढे म्हटलेले बघा, जे पापणी आहे ना, जे डोळे आहेत, तर हे डोळे अंतरिक्ष आहे. अंतरिक्ष जे लोक आहे सगळं हे देवाचे डोळे आहेत. आणि जी पापणी आहे ती पापणी म्हणजे आपला दिवस आणि रात्र आहे. बघा, ज्यावेळेस रात्र येते देवाने पापणी बंद केलेली आहे समजायचं, आणि दिवस आला की देवाने डोळे उघडलेले आहेत. अर्थात फक्त पापणी उघडणं आणि झाकणं हे अख्खा दिवस आहे देवाचा. आपल्याला एवढं होईल का? म्हणजे फक्त देवाने एकदा जर डोळे बंद पापणी लावून जर उघडले डोळे तर अख्खा दिवस निघून जातोय. हे दिवस आणि रात्र. त्यानंतर म्हटले भुवया, हे ज्या दोन्ही भुवया आहेत ना हे ब्रह्मलोक आहे. ब्रह्मलोकामध्ये जिथे ब्रह्मादी सर्व राहतात ते जे ब्रह्मलोक आहे ते भगवंताच्या भुवया आहेत. पुढे म्हटलंय बघा 5 महाभूतांचंही दिलंय. जे जीभ आहे, जीभ म्हणजे देवाची जीभ ही रस आहे. रस म्हणजे जे षड्रस आहेत ना, कटू, आम्ल, तीक्ष्ण आदी आदी, मधुर, हे जे रस आहेत ना 6, हे सगळेच्या सगळे काय आहेत? ते भगवंताची जीभ आहे. बघा, पुढे म्हटले जे वेद आहेत, 4 वेद. बरं, 4 वेदाचे भाग केले तर मूळतः वेद एकच आहे. तर जो वेद आहे ते ब्रह्मरंध्र आहे. ब्रह्मरंध्र म्हणजे हे, याला काय म्हणतो आपण? माथा. हा, माथा, जिथे शिखा ठेवतात ना, हे जे ब्रह्मरंध्र आहे ना हे भगवंताचं, हे साक्षात वेद आहे. म्हणजे वेदच देवाचं ब्रह्मरंध्र आहे. पहा, पुढे वर्णन केले की बघा तोंडामध्ये, आता तोंडाचं वर्णन करतात. तोंडामध्ये जे दात, दहाडा आहेत ना, दहाडा म्हणजे साक्षात यमदेव आहे. बघा, यमदेव म्हणजे मृत्यूची देवता. तर मृत्यूची देवता यम हे भगवंताच्या दहाडा आहेत. अर्थात भगवान परमात्मा यमदेव बनून त्या ठिकाणी जे लोकांना मृत्यू म्हणजे मृत्यूमुखामध्ये पाडतात, अर्थात काय होतं, परमात्मा दहाडेच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी घेऊन जातात. तोंडामध्ये प्रवेश करतो ना आपण देवाच्या. पुढे म्हटले दात. तर दात जे आहे ते घृत तैलादीमध्ये एक स्नेह पदार्थ असतो. बघा, जसं पाण्यामध्ये चूर्ण आदी पिंडी भाव करण्याचा एक स्वाभाविक रस आहे. पाण्यामध्ये आपण एखाद्या गव्हाचं पीठ म्हणा किंवा कशाच्याही पिठाचा गोळा तयार करू शकतो. तसंच तेलाने भिजवून आपण गव्हाच्या पिठाचा गोळा करू शकत नाही. का बरं? ते फुटून जाईल ना लगेच. त्याच्यामध्ये स्नेह असतो, ते घसरून जातं लगेच. तर तो स्नेह नावाचा जो पदार्थ आहे तो भगवंताचे दात आहे. काय काय वर्णन केलंय बघा श्रीमद भागवतामध्ये. पुढे म्हटलंय की भगवंताचे जे मधुर अगदी गोड हास्य आहे, तोंडावर असलेलं जे हास्य आहे ते साक्षात भगवंताची माया आहे. आणि त्या हास्यावर अख्खं जग विमोहित आहे. फक्त देवाला एक स्मित हास्य करायचं, बस सगळं जग मोहित, ही माया. पुढे म्हटले भगवंताचे ओष्ठ, याचं वर्णन केले. दोन्ही ओष्ठ आहेत. वरचा जो ओठ आहे तो देवाची म्हणजे लज्जा आहे. या विश्वामध्ये जेवढी लज्जा आहे ती सगळी देवाचे वरचा ओठ आहे. पुढे लोभ म्हणजे खालचा जो ओठ आहे तो लोभ आहे. पुढे म्हटले भगवंताच्या छातीवर अर्थात जे दोन्ही स्तन आहेत देवाचे ते साक्षात धर्म आहे. पुढे म्हटले पाठ, अर्थात जी पाठ आहे ना देवाची बॅक साइड, ते जे आहे ते अधर्म आहे. बरं का, बघा इतकं सुंदर वर्णन केलंय म्हणून देवाकडे पाठ करायची नाही. अर्थात अधर्माचं प्रतीक आहे पाठ म्हणजे. पाठ करणं म्हणजे अधर्माचं आचरण आहे. म्हणून पाठ जी आहे ती साक्षात अधर्म. पुढे म्हटले बघा मूत्रेंद्रिय जे आहे ते प्रजापती आहे. अंडकोश जे आहे ते मित्रावरून आहे.
देवाच्या दोन्ही मांड्या ज्या आहे, मांडी घालून बसतो ना आपण हे असं, तर ते मांडी घालून बसण्याला काय म्हणतो आपण, जसं कोक संस्कृतमध्ये किंवा हिंदीमध्ये आपण म्हणू, तसंच मांडीमध्ये आपण जसं बाळाला घेतो ना तसंच म्हणतात. ती जी मांडी आहे देवाची ते साक्षात समुद्र आहे बरं का, म्हणजे समुद्र एवढं मोठं हे देवाची मांडी आहे. पुढे म्हटले बघा, देवाच्या अंगामध्ये जे हाडं आहेत ना, हाडं काय असतील बरं, हाडं ते हाडं जी आहेत ना, या पृथ्वीवर जे पर्वत पहाड दगड आदी जे काय दिसतं ना, मोठे मोठे पर्वत, हे सगळेच्या सगळे देवाच्या अंगातले हाडं आहेत. बघा किती सुंदर वर्णन केले. पुढे म्हटलंय बघा, देवाच्या अंगावर जे रोम उभे राहिलेले असतात, हे सगळे रोम काय आहेत, तर म्हटले ही सगळी झाडं जे दिसतात ना, हे देवाच्या अंगावर उभे राहिलेले रोम आहेत. इतकं सुंदर वर्णन केलंय. पुढे म्हटले की बघा, भगवान परमात्मा काय करतात, त्यांच्या अंगामध्ये बघा काय असतात त्या नाड्या, रक्तवाहिन्या, धमन्या, शिरा आपण जे म्हणतो ना, ही शिर ती शिर वगैरे वगैरे, तर भगवंताच्या शिरा काय आहेत, या पृथ्वीवर वाहणाऱ्या नद्या नाले झरे जे काही आहेत ना, नद्या मोठमोठ्या, ह्या सगळ्या भगवंताचे काय आहेत, शिरा आहेत, रक्तवाहिन्या आहेत. त्याच्यानंतर पुढे म्हटले, हा जो वायू जो की अत्यंत निर्भय होऊन चारही दिशामध्ये फिरत असतो, वायूला कोणती रोकटोक नाही, किती तुम्ही बंद करा वायू बरोबर तिथे जाऊन पोहोचतो. तर अशी जी जागा म्हणजे ही वायू जो आहे भगवंताचा श्वास आहे. हा वायू येतोय जातोय म्हणजे काय, देव श्वास घेतोय, ही पद्धत आहे. पुढे म्हटलेले की भगवान परमात्मा चालतायत ना, त्यांची जी चाल आहे हा काळ आहे. काळ कसा आहे, जातो ना, हा काळ आपला निघून जातोय, वर्ष जात आहेत, हे सगळा जो काळ चालतो आहे ही साक्षात भगवंताची चाल आहे. परमात्मा चालतोय म्हणून काळ चाललेला आहे. परमात्म्याने चालणं थांबवलं, हा काळ इथेच थांबून जाईल. पुढे म्हटलेले परमात्म्याचे जे कर्म आहेत ते गुण आदी जे आहेत, त्रैगुण सत्व रज तम, हे सगळे 3 गुण जे कार्य करतायत हेच परमात्म्याचं कर्म आहे. पुढे सांगितले बघा, काळे ढग जे येतात ना, आता येतात कधी कधी, ते फक्त दाखवतात आपल्याला, पाऊस तर काय पडत नाही, ते फक्त दिसतात काळे ढग, ते देवाचे केस आहेत. पुढे वर्णन केले की संध्याकाळ जी होते ती परमात्म्याचे वस्त्र आहेत. त्यानंतर भगवान परमात्म्याचं जे हृदय आहे ते काय आहे, अव्यक्त जी माया आहे, अव्यक्त म्हणजे जिला व्यक्त करता येत नाही, जी माया त्रिगुणांचं कार्य करते, जी माया नसूनही आहे आणि जी माया अनिर्वचनीय जिला म्हटलेलं आहे, ती जी माया आहे ती मूल प्रकृती परमात्म्याचं हृदय आहे. आणि बघा, मन जे आहे भगवंताचं ते साक्षात चंद्र आहे, कारण भगवान परमात्म्याच्या मनामधूनच चंद्र उत्पन्न झालेला आहे. चंद्रमा मनसो जातः, भगवान परमात्म्याच्या मनामधून चंद्र उत्पन्न झालेला आहे, म्हणून जो चंद्र आहे तो भगवंताचं मन आहे. पुढे म्हणतात चित्त जे आहे महत्तत्व आहे. पुढे अहंकार म्हणजे अहंकार भगवंताचा जो आहे तो साक्षात रुद्र आहे, विनाश करणारा देवता. त्यानंतर देवाचे जे नख आहेत ना ते सगळे घोडे, खेचर, गाढवा आदी जे प्राणी आहेत ना, नखाचे प्राणी, त्याला काय म्हणतात ते नखे वगैरे, हा, तर ते जे प्राणी आहेत सगळे देवाचे नख आहेत. काही खूप वर्णन केलेलं आहे अगदी लांबलचक. पुढे म्हणले देवाची जी बुद्धी आहे ती साक्षात मनु महाराज आहेत. मनु जे आहेत हे सृष्टीमध्ये आदि पुरुष आहेत. या संपूर्ण सृष्टीला जेव्हा उत्पन्न केलं देवानं, तेव्हा सगळ्यात पहिलं ज्या पुरुषाला निर्माण केलं होतं त्याचं नाव आहे मनु. तर ते जे मनु आहे त्यांच्यापासून निर्माण झालेले त्यांचे जे पुत्र अपत्य आहेत त्यांना म्हटलं जातं मनुष्य, मानव. तर ते जे मनु आहे ते भगवंताची बुद्धी आहे आणि त्यांच्यापासून उत्पन्न झालेले जे मनुष्य आहेत हे भगवंताचं राहण्याचं ठिकाण आहे. बघा, निवासस्थान. देवाने काय बरं एवढं मोठं आपल्याला पद दिलं की एवढं सगळं, एवढा मोठा देव, सर्वत्र सचराचरामध्ये व्यापक असलेला परमात्मा माणसामध्ये येऊन राहतोय. शेवटी माणसामध्ये देवत्व आपल्याला पाहायला मिळतं ना, कारण की हा मनुष्यच आहे. मनुष्य शरीरच एक असं आहे ज्याच्यामध्ये तत्वतः त्या परब्रह्माला आपण ओळखू शकतो, त्याच्यामध्ये तल्लीन होऊ शकतो. देवत्व आपल्याला केवळ या मनुष्य शरीरामध्येच प्राप्त होऊ शकतं. याचा अर्थ एवढं मोठं सिद्ध मनुष्य जीवन आहे, एवढं दिव्य मनुष्य जीवन आहे.
भगवान परमात्म्याचं निवासस्थान आहे. अशा प्रकारे खूप सुंदर प्रकारे हे सगळं काही वर्णन या अध्यायाच्या शेवटपर्यंत केलं आणि सांगतात की त्या परब्रह्म विराट पुरुष असणाऱ्या परमात्म्याच्या यापैकी ना कोणत्याही एकाचं ध्यान करावं तुम्ही. बघा, आता तुम्ही समजा कोणी म्हटलं आम्हाला समुद्राचं ध्यान करायचं, समुद्र काय पाहताय? जेव्हा समुद्र पाहायचा ना तेव्हा विचार करायचा की समुद्र नाही, ही देवाची मांडी आहे. हे सगळे झाडं वगैरे जे दिसतात ना, हे काय आहेत? देवाच्या अंगावरचे रोम रोम आहेत. या सगळ्या नद्या नाले जे दिसतात ते काय महाराज? देवाच्या अंगामध्ये वाहणारं रक्तवाहिन्या आहेत. अर्थात हे सगळे जे संपूर्ण सचराचर ज्याला आपण उघड्या डोळ्यांनी स्थूल डोळ्यांनी पाहतो, तत्वतः हे सगळं विश्वच काय आहे? परब्रह्म परमात्म्याचं स्वरूप आहे. बस हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे, हे आपल्याला भानामध्ये असलं पाहिजे. बरं, याला जर ध्यान केलं ना, बघा विशेष रूपाने परमात्म्याचं आणखी काही ध्यान करण्याची गरज पडत नाही. मी जिथे जिथे पाऊल ठेवतोय तिथे तिथे त्या परब्रह्म परमात्म्याची स्वतंत्र उपस्थिती आहे याची जाणीव होण्याकरता काही काळ लागणार नाही. बस याच प्रकारे एक कुठल्याही एका अंगाचं ध्यान करा. असं नाही की हे अंग सोडलं ते धरलं, असं करू नका. कोणत्याही एकाच अंगाचं ध्यान करा, परमात्मा सगळ्या रूपाने तिथेच मिळून जाईल. मग अशा प्रकारे या ठिकाणी श्री शुकदेवजी महाराजांनी त्या विराट भगवान परमात्म्याच्या स्थूल शरीराचं ध्यान करण्याकरता, ही धारणा करण्याकरता अत्यंत सुंदर दिव्य असा हा उपदेश या ठिकाणी दिला. आणि याच बरोबर हा अध्याय या ठिकाणी संपन्न झाला. तर दुसऱ्या स्कंदाचा पहिला अध्याय या ठिकाणी पूर्ण झाला. उद्या त्या ठिकाणी दुसऱ्या अध्यायामध्ये आता काय त्या ठिकाणी सांगितलंय, राजाचा आणखी पुढे काय प्रश्न आहे, श्री शुकदेवजी महाराजांचा हा दिव्य उपदेश आपल्याला उद्या ऐकायला मिळेल. अशा प्रकारे आजची झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून वाणीला विराम देऊ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.